Hello everyone. We already started the next topic, that is drug distribution system in hospital. In that we already covered the OPD department, the design of an OPD department, receipt and issue system, and in IPD department we already covered the first method, that is individual prescription order system with their significance. Let's move on to the next part, that is complete floor stock system. Okay, what do you mean by this word for floor stock system? We're going to see this in under this particular subtitle. Under this system, both pharmacy and nursing stations are responsible for drug distribution. This system is classified under two important categories. Number one is the charge floor, and number second is the non-charge floor stock drugs. Okay, charge म्हणजे काय? Charges. Okay, it is defined as those medicines which are stocked at the nursing station all the times charged to the patient account after their administration. म्हणजे प्रत्येक बँकेचं जसं ट्रान्झॅक्शन असतं, ओके, प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड असतं, तसं प्रत्येक मेडिसिनचं रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या पेशंटच्या नावावरती ते रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचं चार्जेस ऍड केलं जातं त्यामध्ये. In this system, the medicine is charged to the patient due to high cost, quantity used or frequency. Such medications are mainly the injectable infusions, okay, etc. Okay. आता dispensing of charge flow stock drugs, त्याला envelope method सुद्धा म्हणतो आपण. ओके, एखाद्या envelope मध्ये त्या प्रत्येक वेळेस त्याचं किती बिल आलं किंवा किती चार्जेस आले ते आपण मेंटेन करतो. In this method, a pharmacist filled the labeled medicine on envelope and sent it to the ward with nursing staff. Okay, nurse writes the name and room number of patient on the same envelope and forwards to the billing section. Okay, एक ideal envelope system इथं दिलेलं आहे. Name of patient, okay, ward number, date and name of nurse या ठिकाणी लिहिलेलं असतं चार्ज फ्लोर स्टॉक ड्रग्स मध्ये. ओके, envelope मेथड मध्ये. परत सांगतो, चार्ज म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ अमाऊंट आपण त्यामध्ये रेकॉर्ड करतो प्रत्येक मेडिसिनच्या वेळेस ऍड करत असताना हॉस्पिटलाइज असल्यामुळं. आता नॉन चार्ज म्हणजे काय? आपण डायरेक्टली काय करतो, आता 3 days असेल, 4 days असेल किंवा 5th डे स्टे असेल हॉस्पिटलमध्ये, तर आपण काय करतो, डायरेक्टली बिल देतो. ओके, कळतं. पण चार्जेस फ्लोर स्टॉक ड्रग्स मध्ये काय असेल, प्रत्येक वेळी ते पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ ड्रग विथ देअर प्राइसेस और चार्जेस आपण त्यामध्ये ऍड करतो. आता नॉन चार्ज मध्ये त्याचं डेफिनेशन बघूया. इन दिस सिस्टम द कॉस्ट ऑफ मेडिसिन इज नॉट डायरेक्टली ऍडेड टू द पेशंट्स बिलिंग. द मेडिसिन इज कॉस्ट मे बी कॅल्क्युलेटेड ॲज पर द डे एक्सपेन्सेस ऑफ द हॉस्पिटल रूम. म्हणजे डे वाईज आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटच्या नावावर बिल तयार करतो ॲज पर द डे कॅल्क्युलेशन. ओके, फॉलोइंग फॅक्टर्स मस्ट बी कन्सिडर टू मेंटेन दीज ड्रग्स. कॅटेगरी ऑफ द ड्रग, म्हणजे कुठल्या क्लासिफिकेशन मध्ये आपण हा ड्रग कॅटेगराइज केलेला आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द ड्रग यूज, क्वांटिटी ऑफ ड्रग नीडेड अँड कॉस्ट ऑफ द ड्रग, इन्व्हेंटरी अँड बजेट ऑफ द हॉस्पिटल. हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करतात पर डे एक्सपेन्सेस ऑडिट करत असताना किंवा पर डे एक्सपेन्सेस तुम्हाला फॉलोअप करत असताना. ओके, डिस्पेन्सिंग ऑफ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक ड्रग्स कसं असतं बघा. ड्रग बास्केट मेथड नंबर 1 त्यामधलं ड्रग बास्केट मेथड, नावातच आहे बास्केट. ओके, बघूया आपण. दिस मेथड यूज फॉर नाईट ड्युटी नर्सेस चेक्स द ड्रग स्टॉक अगेन्स्ट अ मास्टर लिस्ट. मास्टर लिस्ट म्हणजे काय, प्रिस्क्रिप्शन ऑर्डर गिवन बाय द फार्मसी. द नर्स puts a check mark on the number needed for each drug on the requisition slip. Okay, purchase order वरून किंवा request order वरून as per the prescription. Then the duty nurse puts the empty bottles and the containers along with the requisition slip in the basket. Okay, म्हणजे त्या रिकाम्या बास्केट मधून जे रिकामे बॉटल झाले असतात त्यावरून आपण काय करतो, बिल फायनल करतो.
This basket is sent to the pharmacy and dispense the drug accordingly, and finally the basket is delivered to the floor. Okay, हा ड्रग बास्केट सिस्टमचा मेथड आहे. ओके, त्या पेशंटच्या नावावरून हे ड्रग बास्केट तयार केलं जातं. हे याला व्हील्स आहेत बघा इकडे, आणि तेथे नर्सिंग स्टाफ काय करतं, त्या पेशंटच्या बेडच्या जवळ जाऊन ते त्या बास्केट नंबर नुसार त्या पेशंटला मेडिसिन प्रोव्हाइड केलं जातं. ओके, डिस्पेन्सिंग ऑफ नॉन चार्ज फ्लोर स्टॉक ड्रग्स. आपण नंबर सेकंड मेथड बघूया. पहिलं मेथड काय बघितलं आपण, ड्रग बास्केट मेथड. नंबर सेकंड आहे मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट. हे मोबाईल डिस्पेन्सिंग युनिटचा एक पद्धत आहे. ठीक आहे. इट इज अ स्टेनलेस स्टील कबर्ड विथ ट्रॉली फॅसिलिटी. ट्रॉली म्हणजे व्हील्स आहेत बघा इथं खाली, टू कॅरी ऑल साइजेस ऑफ कंटेनर्स. In this system, the night duty nurse need not check the drug stocks. The pharmacy inspects the drug cabinet. प्रत्येक कॅबिनेट तो चेक करतो and refills the empty containers. इथे जर त्या प्रिस्क्रिप्शन नुसार कंटेनर्स नसतील किंवा काही इन्फ्युजन बॉटल नसतील तर त्या ठिकाणी तो रिफिल करतो. These services were recorded by both departments. Both departments कुठली, nursing department as well as pharmacy departments. This increases interaction between pharmacist and nursing staff. Okay, advantages काय आहेत बघा, complete flow stock drug चे. Required drugs are easily available in the basket only. Okay, जे आपल्याला हवं आहे ते सगळं मिळतं त्या बास्केट मधून. It minimizes return of medicine to the pharmacy. Correct quantity असल्यामुळं रिटर्न करायचे जे पॉलिसी असतात ते बंद होऊ शकतात त्या ठिकाणी. रिटर्न इन पेशंट प्रिस्क्रिप्शन ऑर्डर. ओके, लेस नंबर ऑफ फार्मसी स्टाफ इज रिक्वायर्ड. ओके, डिसएडवांटेजेस बघा, चान्सेस ऑफ इन्क्रीज इन मेडिकेशन एरर ड्यू टू रिड्युस्ड ओव्हर यूज. ओके, म्हणजे हा बघितलाय नर्सिंग स्टाफ पाहिलाय की फार्मा स्टाफ, ह्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं. इट इन्क्रीजेस ड्रग इन्व्हेंटरी अँड ड्रग डिग्रेडेशन. ओके, इन्व्हेंटरी कंट्रोल हा एक टॉपिक आहे तुम्हाला DSM 5th टॉपिक, त्यामध्ये हे कव्हर होईल. वेस्टेज ऑफ ड्रग्ज ड्यू टू इनसफिशियंट स्पेस ऑफ बास्केट. छोटे छोटे कंपार्टमेंट असल्यामुळं ह्यूज मेडिसिन जर असतील इन टर्म्स ऑफ कॅन्सर पेशंट तर हे सफिशियंट जागा इकडे नाहीये. ओके, नेक्स्ट नंबर थर्ड मेथड इज अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर 1 and 2. म्हणजे नंबर 1 and 2 म्हणजे काय, नंबर 1 काय, इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डर सिस्टम आहे. आणि नंबर सेकंड काय, डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग इन फ्लोर, complete floor stock drugs in terms of charged and non-charged. Okay, the system also uses the combination system, but the individual prescription order system is used very commonly in every hospital, and in limited times floor stock drugs is also used. Okay, हे तीन मेथड झाले. शेवटचा मेथड आपण बघूया, युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टम. ओके, त्याचं डेफिनेशन बघूया. These doses which are ordered. ओके, युनिट म्हणजे काय, सिंगल डोस डिस्पेन्सिंग सिस्टम. यामध्ये बघा, विच आर ऑर्डर्ड पॅकेज्ड. ओके, त्यानुसार आपण ऑर्डर करून ठेवतो, पॅकिंग करून ठेवतो, त्याला सिंगल हँडेडली आपण ते रिस्पॉन्सिबल करतो. अँड ऍडमिनिस्टर्ड इन अ सिंगल और मल्टिपल युनिट्स कंटेनिंग प्री डिटरमाइंड अमाऊंट ऑफ ड्रग. म्हणजे इतकं ठरलेलं आहे किंवा डिसाइडेड आहे तेवढंच ड्रग आपण त्या पर्टिक्युलर पेशंट पण पोहोचवतो. In this system, the bulk drug is repacked in a single dose quantity in an individual pack. Okay, methods of unit dose dispensing system. Okay, असं एक्झाम मध्ये विचारलं जातं, राईट द मेथड्स ऑफ UDDS. UDDS म्हणजे काय, युनिट डोस डिस्पेन्सिंग ऑफ सिस्टम. नंबर 1 is a centralized unit dose dispensing system, CUDDS. And number second is a decentralized unit dose dispensing system, that is DCUDDS. Okay, परत सांगतो, centralized unit dose dispensing system is nothing but the CUDDS, and decentralized unit dose dispensing system is the DCUDDS. Okay, ह्याचे फुल फॉर्म सुद्धा विचारलं जातं. आता नंबर 1 बघूया आपण. CUDDS means what? Centralized Unit Dose Dispensing System. The medicine were stored in the central area. Okay, centralized असं म्हणलंय त्यांनी, of the pharmacy. Centralized pharmacy शक्यतो ground floor ला असतो, from where it is distributed to the patient through medications cards against the physician when the medication order received to the pharmacies. Okay, कळतं.
नेक्स्ट पार्ट आहे तुमचा डिसेंट्रलाइज्ड युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टम, DCUDDS. This method is used in hospital with separate building by following satellite pharmacies. Satellite pharmacies means काय, which are located on each floor of the hospital is nothing but the satellite pharmacies situated on each floor of the building. All activities are conducted in the satellite pharmacy and medication is distributed in the carts only. Cart म्हणजे काय, आपले जे used मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट्स असतात त्याला आपण कार्ड्स असं म्हणतो. ऍडव्हान्टेजेस बघा, बेटर स्टॅबिलिटी ऑफ द प्रोडक्ट, स्टेबलाइज राहतात. डुप्लिकेशन ऑफ ऑर्डर इज अवॉइडेड. ओके, डुप्लिकेशन अवॉइड करू शकतो. अवॉइड लॉसेस अँड ड्रग वेस्टेज ड्युरिंग हँडलिंग सिस्टम. पेशंट आर चार्ज फॉर ओनली दोज मेडिकेशन विच आर ऍडमिनिस्टर्ड. ओके, जितकं ऍडमिनिस्टर्ड झालेलं आहे तेवढंच मेडिसिन आपण चार्ज करतो. ओके, नर्सिंग टाइम इज सेव्ह ड्यू टू रेडी डोसेस. ओके, नर्सिंग सर्व्हिसेस जे आहेत ते आपण हे रेडी डोस असल्यामुळे आपण त्याचे टायमिंग आपले वाचू शकतात. द फार्मासिस्ट रिव्ह्यूज द कॉपी ऑफ मेडिकेशन ऑर्डर अँड दस प्रोड्युसेस मेडिकेशन एरर्स. ओके, आपण मेडिकेशन एरर रिड्यूस करू शकतो कारण तो फार्मासिस्ट तो कॉपी पर्टिक्युलर मेडिकेशनचा पाहिलेला असतो. कंटॅमिनेशन अँड अदर एरर्स लाईक लेबलिंग कुड बी रिड्युस्ड. ओके, हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. ओके, कळतं. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस बघू आपण. इट इज अ टाइम कंझ्युमिंग ऍक्टिव्हिटी. टाइम कंझ्युमिंग ऍक्टिव्हिटी करून ठेवावं लागतं प्रत्येक गोष्ट. द कॉस्ट ऑफ मेडिसिन मे इन्क्रीज. ओके, द नीड्स मोर स्टाफ टू प्रिपेअर युनिट डोसेस. ओके, म्हणजे नर्सिंग स्टाफ हे लागतं, फार्मासिस्ट हे लागतं वगैरे. एक्स्ट्रा स्पेस अँड फॅसिलिटीज आर रिक्वायर्ड. ओके, बिल्डिंग मध्ये एक एक्स्ट्रा स्पेस लागतं, फॅसिलिटीज लागतात. लेजर अँड पोस्टिंग बिकम्स टीडियस. ओके, कधी कुठलं प्रोडक्ट आपण सेंड केलं, सबमिट केलं, हे सगळ्यांचे रेकॉर्ड्स आपल्याला यामध्ये मेंटेन करावे लागतात. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट पार्ट आहे सॅटेलाइट फार्मसी. दिस फार्मसी स्टोअर्स वेर सिच्युएटेड ऑन ईच फ्लोर ऑफ द बिल्डिंग इन अ बिग हॉस्पिटल. इन सच फार्मसी स्टोअर्स द सेंट्रल फार्मसी सप्लायज द मेडिसिन्स. ओके, सेंट्रल फार्मसी आपल्याला मेडिसिन सप्लाय करतो प्रत्येक फ्लोअरला. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, सॅटेलाइट फार्मसी. ऍडव्हान्टेजेस बघा, इफिशियंटली ड्रग कॅन बी डिस्ट्रीब्युटेड. टाइम ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन कुड बी रिड्युस्ड. एरर्स इन ड्रग डिस्ट्रीब्युशन कॅन बी रिड्यूस. हे काय त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. ओके, कळतं, सॅटेलाइट फार्मसीचे. ओके, कळतं. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस बघा, इफेक्ट ऑन बजेट ऑफ द हॉस्पिटल. ह्याच्यामुळे काय होतं, मॅन पॉवरही वाढतं, स्पेस वाढतो, फॅसिलिटीज वाढतात. त्यामुळे काय होतं, आपलं ओव्हरऑल जे हॉस्पिटलचं बजेट असेल त्याच्यावरती हे इम्पॅक्ट करतं. कळतं. आणि महत्वाचं म्हणजे ऍडिशनल मॅन पॉवर इज रिक्वायर्ड. ओके, ऍडिशनल मॅन पॉवर लागतं. मॅन पॉवर इन टर्म्स ऑफ नर्सिंग स्टाफ, मॅन पॉवर इन टर्म्स ऑफ फार्मसी स्टाफ. ओके, ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस सुद्धा याचे वाढले जातात. अशामुळं ओव्हरऑल एक्सपेंडिचर जो आहे तो वाढतो. त्यामुळं पेशंटचं बिल सुद्धा वाढायला लागतं. ठीक आहे, कळतं. यासाठी नेक्स्ट मेथड आहे प्री पॅकेजिंग ऑफ मेडिसिन्स इन द हॉस्पिटल. ओके, प्री पॅकेजिंग म्हणजे काय, ऑलरेडी पॅक करून ठेवायचा तो पर्टिक्युलर मेडिसिन्स. ओके, त्या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलमध्ये. ओके, सेम डिसीज साठी प्रत्येक वेळेस तो पेशंट येत असतो किंवा सेम डिसीज असलेले पेशंट खूप वेळा येत असतात. म्हणून आपण काय करतो, शक्यतो प्री पॅकेजिंग करून ठेवतो. प्री पॅकेजिंग म्हणजे ऑलरेडी पॅक करून ठेवतो आपण. ठीक आहे, आपण प्री पॅकेजिंग ऑफ मेडिसिन्स इन द हॉस्पिटल हा जो पार्ट आहे आपण ते नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. ठीक आहे, कळतं. आतापर्यंतचं पार्ट एकदा रिवाइज करा, तुम्हाला हे लक्षात येतील. ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन हॉस्पिटल असाइनमेंट्स वेळोवेळी कंप्लीट करत राहा. ओके, थँक्यू.